आपल्याला पाहायला मिळते। बघूया पहिला चेंडू सामन्याला होते इथे सुरुवात। पहिला चेंडू बॅटची खालची एज लागली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र सुंदर पवन रोगे याने अचूक लेम हेरला आणि डायरेक्ट कुंदन वाटकरी कैसा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय। डायरेक्ट हिट केली, पवन रोगे याने अचूक नेम हेरला आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपात कुंदन यांना माघारी परतवलं। बघूया पहिल्याच धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत। अद्यापपर्यंत धावफलकावरती धावा लागलेल्या नाहीत। पहिलाच चेंडू होता आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झाले कुंदन। तर बघूया नवीन फलंदाज सुजय पावशे संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय। थोडासा कान मंत्र पाहायला मिळते यष्टीरक्षक स्वस्तिक सखेच्या माध्यमातून। सुंदर असं हे मैदान पाहायला मिळतंय। तसेच संघाचे संघमालक हिमांशु कोहली यांच्याकडून डायरेक्ट हिट केली पवन रोगे याने, त्याला त्याच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। सुंदररित्या पहिल्या मॅच मध्ये काहीसा 12 प्लेयर म्हणून इथे समालोचन कक्षापाशी होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्याची निवड झाली आणि पहिल्या चेंडूवरती डायरेक्ट हिट करून रनआउट स्वरूपात कुंदन वाटकरी सारख्या मोठ्या फलंदाजाला रनआउट स्वरूपात बाद केले। सुंदररित्या डायरेक्ट हिट केली। तर बोलूया आपण मैदानाच्या दिशेने दुसरा चेंडू फेकेल तो सुजय साठी। उजव्या हाताने आज फलंदाजी करतोय, पहिल्या सामन्यामध्ये उजव्याच हाताने फलंदाजी केली। बघूया यावेळेसचा चेंडू सुंदर चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर जास्तीचा बाउन्स होतोय या चेंडूवरती। सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय। सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते अनुज राऊत यांची। चांगली अशी उंची आपल्याला पाहायला मिळते, क्रिकेटला साजेशी बॉडी लँग्वेज पाहायला मिळते आणि सुंदररित्या गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी करतोय अनेक स्पर्धेमध्ये। परंतु एनपीएल सीझन पर्व पहिल्याचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिलेला। मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती आणि यंदाच्या पर्वामध्ये सुद्धा बिंदास भाई यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक स्पोर्ट्स सायकल, गेल्या वर्षी सुद्धा स्पोर्ट्स सायकलचा हकदार राहिलेला मॅन ऑफ द सिरीजचा अनुज राऊत आणि यंदा सुद्धा सुंदररित्या कामगिरी करतोय। गोलंदाजी मधली चमक धमक आज मात्र मित्रांनो मैदानावरती आपल्याला एनपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळते। सुंदररित्या चेंडू, पुन्हा एकदा बॅटची खालची हेड, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, परंतु आता मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत। अचूक लेम पाहायला मिळतोय। सुंदररित्या पवन रोगे सुंदररित्या पहा डायरेक्ट हिट करतोय, परंतु आता मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतात। एक धाव धावफलकावरती लागतंय। पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केली, काय अचूक लेम। लहानपणी नेहमी सुंदररित्या बोलूया आपण मैदानाच्या दिशेने एक धाव धावफलकावरती लागली। सुंदररित्या मित्रांनो 4 चेंडू झालेत, एक धाव धावफलकावरती लागतायत। सुंदररित्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये। यावेळेसचा चेंडू काहीसा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आणि वाईट घोषित केलाय। एक धाव वाढेल, 2 धावा धावफलकावरती लागल्यात। काहीशी संत सुरुवात, एक गडी सुद्धा बाद झालाय। सम्राट 11 संघाचा सन्माननीय राजाभाऊ ठाकूर पुरस्कृत सम्राट 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटिंग करत असताना सुंदर फटका, यावेळेसच्या चेंडूवरती 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लागतायत। सुंदररित्या चेंडू होता, परंतु त्याच रीतीने लॉंग ऑफच्या दिशेने समोरच्या दिशेने खेळला आणि चौकार वसूल केलाय तो चेतन याने। बघूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील।
यावेळेस चेंडूवर सुंदर फटका, मॅग्निफिसंट स्टँडिंग अविशन दिलाय आणि यावेळेसचा चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकाची होते इथे समाप्ती आणि धावफलकावरती धावा लागतात मित्रांनो 12 धावा. शेवटचे 2 चेंडू काहीशे खराब, 4 चेंडू सुरेख फेकलेले, परंतु 2 चेंडूवरती 10 धावा तब्बल खर्च केल्या आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद 12 धावा सम्राट 11 संघ पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले आणि आता दुसरा सामना त्यांचा लागतोय तो हिमांशु कोहली पुरस्कृत न्यू जहानमान. नवीन गोलंदाज येतोय षटक क्रमांक 2साठी विघ्नेश कटोर. बघूया विघ्नेश कटोर कशा संघाचा कर्णधार आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला न्यू जहानमान संघाने तब्बल 77 धावा डिपेंड केल्या. विघ्नेश कटोर येतोय गोलंदाजीसाठी. तर बघूया यावेळेसचा बॉल कशा प्रकारे बॉलिंग करेल. 10-12 बॉलांचा रनअप पाहायला मिळतोय आरसेफ एंड कडून. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेसचा बॉल बघूया. यावेळेसच्या बॉलला पाठवलंय ऑन साइडच्या पलीकडे, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यूज अँड मॅक्सिमम 6 पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय विघ्नेश कटोरच्या गोलंदाजीवरती. सुंदररित्या फटका पाहायला मिळतोय सुजय पावशेच्या माध्यमातून. संघाचा कर्णधार आहे सम्राट 11 संघाचा, परंतु सुंदररित्या फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. बघूया कमबॅक करेल विघ्नेश कटोर. बाबू या टोपण नावाने संबोधलं जातं. तर बघूया बाबू यांचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू पंच नाखुश आहेत. दोन्ही हात समांतर, धाव येईल अवांतर, धावफलकावरती होईल बदलाव आणि धावफलकावरती धावा लागतात 19 धावा. सुंदररित्या 19 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकातील एकच चेंडू झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुजय स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेसचा सुंदर ऑफ स्टंप पिचिंग चा हा चेंडू आणि सुंदररित्या निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ साइड द ऑफ स्टंप खोलवर पद्धतीचा चेंडू ठेवला आणि मात्र सुंदररित्या निर्धाव चेंडू मध्ये त्याचं आपल्याला रूपांतर पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बघूया सुजय कशा प्रकारे खेळतोय विघ्नेशच्या गोलंदाजीवरती. यावेळेसच्या चेंडूवर पुन्हा एकदा हवेत आहे. झेल होण्याची शक्यता आणि शक्यता नाकारता येत नाही. दुसरा धक्का लागतोय सम्राट 11 संघाला सुजयच्या स्वरूपात. कर्णधार बॅक टू द डगआउट. नवीन जाणारा फलंदाज विकी दखने. सुंदररित्या विकी दखने याने विकी दखने येतोय. आजच्या दिवसातील जो पहिला सामना झालेला त्यामध्ये 61 धावांची 68 धावांची खेळी करणारा विकी दखने येतोय. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं. तर बघूया तोच फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. विघ्नेश कटोर आहे त्याच्या समोर गोलंदाजीसाठी. यावेळेस चेंडूवर हवेत आहे, काहीसा लटकलाय चेंडू हवेत आहे आणि मात्र गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती बदकाच्या अंड्यावर बसून परतलाय तो विकी दखने. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि काहीसे एका मागोमाग एक हदरे लागलेत. तर नवीन येतोय तो प्रणित. प्रणित येतोय नवीन फलंदाज प्रणित वाटकर येतोय.
फलंदाजीसाठी मित्रांनो काहीसा विकी दकने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झलकवणारा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाला. शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परत गेला. परंतु बघूया प्रणित वाटकरे आणि चेतन पावशे ची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक विघ्नेश कटोर याने सुंदररित्या पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय तो विघ्नेश कटोर यांनी. काय सुरेख गोलंदाजी आहे मित्रांनो. पॉवर प्लेचं षटक आहे. 2च क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात. 30 सर्कल मध्ये 9 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. प्रणित वाटकरे ऑन स्ट्राईक. बघूया यावेळेसचा चेंडू. यावेळेस चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद होण्याची शक्यता आणि हॅट्रिक पाहायला मिळते. विघ्नेश कटोरच्या नावावरती हॅट्रिक प्राप्त होते आणि प्रणितला माघारी परतावं लागेल. तसेच संघाचे संघमालक हिमांशु कोहली यांच्याकडून विघ्नेश कटोरसाठी हॅट्रिक साठी 100 रुपये च पारितोषिक आलेलं आहे मित्रांनो. नवीन जाणारा फलंदाज श्रीकेश हाबे. बघूया एका मागोमाग एक फलंदाज हजेरी लावून तंबेचा रास्ता पकडतात मित्रांनो. श्रीकेश जातोय नवीन फलंदाज. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. बघूया त्याचा सामना करेल तो श्रीकेश. बघूया शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. विघ्नेश कटोर ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सुद्धा सुरेख टाकलाय मित्रांनो. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. षटकाची होते ते समाप्ती आणि 2 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 19 धावा. सुंदररित्या टॉप ऑर्डर काहीशी कोलॅप्स झाली सम्राट 11 संघाची. परंतु सलामीला आलेला फलंदाज चेतन पावशे अद्यापर्यंत नो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाला आणि आता मिडल ऑर्डरला हा भार सांभाळावा लागेल. सुंदररित्या फलंदाजी करून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये चांगला अशी धावफलकावरती धावा नेऊन काहीशा धावा डिपेंड करण्यासाठी संघाला पोहोचवावं लागेल. परंतु अनुज राऊत येतोय वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन. अद्यापर्यंत सुंदर षटक फेकलं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली. सुंदररित्या कामगिरी. परंतु चेतन बघूया सलामीचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिलाच चेंडू अनुज यांचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय तो सरळ 6 धाव्यांसाठी. मेगा 6 सुपर 6. या 6 धावेने धावफलकावरती धावा लागतात. 4 गडी बाद 25 धावा सम्राट 11 संघाच्या. सुंदररित्या ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळला. स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धाव्यांसाठी. तर बघूया पुन्हा एकदा कमबॅक करेल अनुज. सुंदररित्या गोलंदाजी करतो आणि आता बघूया चेतन याने बॅट मधून सुंदररित्या मोठा फटका सुद्धा आलाय. तर बघूया सुंदररित्या सामना होईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. थोडासा कान मंत्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय देत असताना. पुन्हा एकदा अनुज टू चेतन असं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये. परंतु तिथे विघ्नेश कटोर काहीसा प्रयत्न करत होते परंतु चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून सरळ गेलाय 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार चेतनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावफलकावर 6 ची भर. धावफलकावरती धावा लागतायत 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावा. काहीसा विघ्नेश कटोर तो चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या डोक्याच्या वरून गेला हा चेंडू. सुंदररित्या बॅट मध्ये टायमिंग होतं तितकीशी ताकद नव्हती परंतु त्या टायमिंगच्या जोरावरती हा षटकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार लागले. पुन्हा एकदा सुंदर फटका. गॅप आहे ते गॅप हेरली आणि चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी सीमा रेषेच्या पलीकडे. 35 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. आता मात्र सुंदररित्या धावसंख्येला आकार निर्माण होते आणि चेतन पावशेची खेळी आता मात्र बहरली मित्रांनो. सुंदररित्या कामगिरी
अद्यापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार अनुजच्या गोलंदाजीवरती आलाय। 3 चेंडूंचा खेळ झालाय मित्रांनो। आता मात्र हल्ला बोल केलाय अनुजच्या गोलंदाजीवर चेतन पावशे याने। स्ट्राइक एंड वरती खेळतोय आणि त्याचा साथीदार फलंदाज श्रीकेश हवेला आपण पाहतोय नो स्ट्राइक एंड वरती। खऱ्या अर्थाने सुंदररित्या ही नवगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळते। सिक्सर कंपनीचे हे चेंडू आणि या स्पर्धेचा विचार केला तर या तब्बल षटकार या स्पर्धेमध्ये तब्बल 157 षटकार लागलेत। कैसा रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय अनुज राऊतच्या गोलंदाजीवरती। बघूया यावेळेसचा चेंडू सुंदररित्या फटका, सुंदररित्या गॅप फेरली आणि चेंडू बघूया। चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धिरकावून दिला 4 धावेंसाठी आणि धावफलकावरती 4 ची भर धावफलकावरती धावा लागतात 39 धावा। 39 धावा धावफलकावरती लागल्यात। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। अनुज बॉलिंग साठी सज्ज होईल। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। तब्बल 20 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये। 2 चेंडू शिल्लक आहेत। यावेळेसच्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून गगनचुंबी गगनभेदी षटकार। या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा। सुंदररित्या कामगिरी। अद्यापर्यंत 1 चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील आणि काय फलंदाजी पाहायला मिळते सुंदररित्या अनुजच्या चेतन पावशेच्या बॅट मधून पाहायला मिळते। अनुजवर हल्ला बोल चढवलाय। अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये धावा खर्च केल्यात त्याने तब्बल 26 धावा। पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं परंतु आता मात्र काहीसा मागणा ठरतोय तो अनुज। शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील। 45 धावा धावफलकावरती लागतात। 4 गडी बाद जरूर 4 गडी गमावलेत सम्राट 11 संघाने परंतु सुंदररित्या कामगिरी करतोय तो चेतन पावशे आणि आता मात्र स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल। षटकाची इथे मात्र होईल समाप्ती। पंचांचा डिसिजन येतोय। षटक क्रमांक 3 होते समाप्त आणि मात्र धावफलकावरती धावा लागल्यात 4 गडी बाद 46 धावा। 3 षटकांचा इथे खेळ संपलाय मित्रांनो। येणारी 2 षटक बघूया कोणाला चौथ्या षटकासाठी प्राचारण केलं जातंय। तसेच कालच्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांनी तयारीत राहायचंय। कालच्या दिवसामध्ये जे क्वालिफाय संघ झालेले आहेत त्यांनी तयारीत राहायचं आहे। सुंदररित्या सामने आणि 30 मिनिटांचा वेळ दिलाय। लवकरात लवकर फास्ट खेळवायचा आहे सामना। जास्तीचा वेळ दवडायचा नाहीये। अंतिम दिवस आहे, फायनल दिवस आहे आजचा आणि स्वस्तिक सखी येतोय गोलंदाजीसाठी। पहिल्या मॅच मध्ये निर्णायक षटक हाताळलेलं स्वस्तिक याने त्याच्याकडेच संघाचा कर्णधार विघ्नेश कटोरने गोलंदाजीची धुरा दिली। तर बघूया यावेळेसचा पहिला चेंडू रॅटम ओव्हर द विकेट। पहिला चेंडू जोरदार अपील आणि पायचितच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती जो सेट बॅट्समन होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय। पायचितच्या स्वरूपात स्टंपच्या मधोमध पकडले गेले आणि पायचितच्या स्वरूपात बाद झाले चेतन पावशे। नवीन जाणारा फलंदाज प्रेश शेलके जातोय मैदानाच्या आतमध्ये। मित्रांनो सुंदररित्या प्रेश अष्टपैलू कामगिरी करतो। गोलंदाजीमध्ये तितकीच चमक आणि आता मात्र फलंदाजी त्याच्या वाटेला येते। मिडल ऑर्डरला येतोय मित्रांनो प्रेश शेलके। बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवरती चेतनला माघारी परतावं लागलं। काहीसा पायचितच्या स्वरूपात बाद झाला। एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील आणि पंचांनी अपील उचलून पकडलं आणि पायचितच्या स्वरूपात त्याला बाद ठरवलं। तर बघूया आता वळूया मैदानाच्या दिशेने। प्रेश शेलके ऑन स्ट्राइक एंड।
लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय आणि आता मात्र निर्धाव चेंडू, लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते स्वस्तिक सखेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रियेश शेळके खेळण्यासाठी सज्ज होईल सम्राट 11 संघासाठी. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु काहीसा सोडून दिलाय आणि मात्र अवांतर स्वरूपाची धावपलकावर पकडली जाईल. 47 धावा धावपलकावरती लागतात मित्रांनो. सुंदररित्या कामगिरी स्वस्तिकचे 2 चेंडू सुरेख पडल्यानंतर काहीसा लाईन लेंथ मध्ये भरकटलाय. ऑफ साइडच्या बराचसा बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु जास्तीचा चेंडू दूर गेला. आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा डिसिजन बघूया काय येतोय. नो चेंडू, नो +1 असा 2 धावेचा बोनस धावपलकावरती लागतोय. 49 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. तर आता चेंडू फ्री हिट असणार आहे. बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. श्रीकेश आहे स्ट्राइक एंड वरती. बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती गडी बाद नसणार आहे परंतु काय करून दाखवतोय फ्री हिटच्या चेंडूवरती तो श्रीकेश. स्वस्तिक टू श्रीकेश पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू होता तिथे पवन रोगे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पाहायला मिळेल. 50 धावा अर्धशतक संघाचं धावपलकावरती लागले सम्राट 11 संघाचं. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो. प्रियेश शेळके मगापासून फलंदाजीला आलाय तर बघूया मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल परंतु सुरेख गोलंदाजी आणि हा मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ धिरकावून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मेगा 6. या 6 धावेने धावपलकावरती धावा लागल्यात 56 धावा. अद्यापर्यंत 4थ्या षटकातील चेंडू झालेत मित्रांनो 4. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी 4थ्या षटकामधील आणि 56 धावा धावपलकावरती लागतात. चांगला फटका होता. काहीसा लेग स्टिक वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून धिरकावून दिला 6 धावेसाठी. अद्यापर्यंत काहीसे खोलवर पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न होता परंतु काहीसा लोअर फुलटॉस देऊन बसला. मातीची ही विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदररित्या चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली तर गोलंदाजांना सुद्धा पोषक अशी ही विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बराचसा बॅटची लिडिंग एज लागली आणि मात्र 6वा गडी बाद. प्रियेश शेळके सुद्धा माघारी परततोय. नवीन जाणारा फलंदाज सोहन जातोय मैदानामध्ये. धावपलकावरती 56 धावा लागल्यात. 6 गडी बाद झालेत मित्रांनो सम्राट 11 संघाचे. सोहन बघूया सोहन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अद्यापर्यंत टॉप ऑर्डर त्यांची कोलॅप्स झाली मित्रांनो. टॉप ऑर्डरचे प्रामुख्याचे फलंदाज होते त्यांनी काहीशी निराशा केली. चेतनने चांगला खेळ केला परंतु प्रियेशच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर त्याची बॅटची लिडिंग एज लागली आणि तो सुद्धा तंबूच्या रस्त्याला परत गेला. तर बघूया सोहन भुरे येतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय सम्राट 11 संघासाठी. गतवर्षी सुद्धा याच संघामध्ये होता सोहन भुरे. तर बघूया यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय फटका. दुसऱ्या धावेचा कॉल. काहीसं गचाल क्षेत्ररक्षण मनीष लडकेच्या माध्यमातून अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. षटक क्रमांक होते 4 इथे कंप्लीट आणि धावपलकावरती धावा लागल्यात 57 वर 7वा गडी बाद.
चला शेवटच्या षटकासाठी बघूया पंकज जैतू येतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया। पंकज जैतू पहिल्या मॅच मध्ये थोडासा महागडा गोलंदाज ठरला, परंतु त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय तो विघ्नेश कटोरे याने। श्रीकेश आहे अद्यापपर्यंत, श्रीकेश आणि पारस ची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तर पंकज जैतू तसेच सुभाष गौऱ्या लाकडे यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे, त्यांचा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। पहिला चेंडू काहीसा हाफवाली चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। 57 धावा धावफलकावरती लागल्यात। श्रीकेश ऑन अ स्ट्राइक एंड, काहीसा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय, परंतु 5 चेंडू शिल्लक आहेत। सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र एकच धाव दुसऱ्या अजून एक फलंदाज बाद होईल। रनआउटच्या स्वरूपात पारस याला सुद्धा माघारी परतावं लागेल। नवीन फलंदाज जातोय संगम झडे, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत मित्रांनो। 58 धावा झाल्यात। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, 58 धावा धावफलकावर लागतायत। 8 गडी बाद झालेत। बघूया यावेळेसचा चेंडू, 8 गडी बाद झालेत सम्राट 11 संघाचे। यावेळेसच्या चेंडूवर मोठा बिग हिट पाहायला मिळतोय, सरळ धिरकावून दिलाय 6 धावांसाठी, दमदार 6। 64 धावा धावफलकावर लागतात। सुंदररित्या श्रीकेश अद्यापपर्यंत आहे, तोपर्यंत संघाच्या आशा जिवंत आहेत। चांगला धावफलकावरती धावफलक नेऊन पोहोचवेल, परंतु तीच कामगिरी करतोय तो श्रीकेश। एक षटकार आलाय त्याच्या बॅट मधून, बघूया अद्यापपर्यंत चेंडू त्याच्या वाटेला आहेत ते 3। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3ही चेंडू श्रीकेश खेळणार, यात मात्र कोणतीही शंका नाहीये। 64 धावा धावफलकावरती लागल्यात। या पाठच्या मॅचचा विचार केला तर 77 धावा डिपेंड केल्या तर सामन्यामध्ये चुरस सुद्धा निर्माण होऊ शकते। बघूया यापुढील चेंडू, याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, समोरच्या दिशेने मॅग्निफिसंट फटका, षटकार। 70 धावा धावफलकावरती लागल्या। 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि आता लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगवलेत श्रीकेश याने। 70 धावा धावफलकावरती लागतात, परंतु 8 गडी त्यांचे बाद झालेत, परंतु श्रीकेश आहे तोपर्यंत त्यांच्या आशा जीवित आहेत, कारण का श्रीकेश सुंदररित्या फलंदाजी करतो आणि त्यांनी त्याच्या बॅटने सिद्ध सुद्धा करून दाखवले। 2 उत्तुंग असे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत। काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, स्वस्तिक स्वतः सीमारेषेच्या लगत लॉंग ऑनच्या क्षेत्रावर आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, हवेत आहे तिथे पवन रोगे पाहायला मिळतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता मात्र दुसऱ्या धावेच्या नादात 9वा गडी बाद होतोय। चला 9वा गडी बाद झाला मित्रांनो, अंतिम जोडी आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे। श्रीकेश खेळणार शेवटचा चेंडू, अनिकेत जातोय, नवीन फलंदाज अनिकेत नवलाखे नो स्ट्राइक एंड वरती राहील। शेवटचा एक अंतिम चेंडू आहे आणि शेवटची जोडी 9 गडी बाद झाले सम्राट 11 संघाचे। तर बघूया शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडूवरती मोठा फटका येतोय, चेंडू जातोय तो सरळ 6 धावांसाठी आणि या 6 धावेने धावफलकावरती धावा लागतात मित्रांनो। 77 धावा लागल्यात। 78 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते न्यू जहानमान संघासमोर। चांगली अशी फलंदाजी श्रीकेशच्या माध्यमातून 3 उत्तुंग असे षटकार आणि चांगल्या संघाला स्थितीमध्ये पोहोचवले, चांगला असा फायटिंग स्कोर केलाय। तर या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे
न्यू जयहनुमान संघ या धावा बनवतोय की या डिपेंड केल्या जातात सम्राट 11 संघाकडून या धावा। याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक सौरभ भुरे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद ऋतिक। श्रीकेश हाबेचा एक चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला। अखेर 9 विकेट्स गेल्या परंतु 5 षटकांमध्ये 76 धावा इथे बनवल्या। जिंकण्यासाठी 77 धावांचे इथे आव्हान दिलंय। बघूया या 77 धावांच्या आव्हानाला उत्तर येते कशा प्रकारे दिले जाते। बघूया राजा भाऊ ठाकूर पुरस्कृत सम्राट 11 हा संघ इथे मात्र धावा रोखण्याचं काम कशा प्रकारे करतायत, त्यांचे गोलंदाज येथे या धावा कशा प्रकारे रोखतायत। कारण पहिल्या सामन्यामध्ये 105 धावा त्यांच्या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या, त्या इथे मात्र रोखण्यामध्ये त्यांना अपयश मिळालं होतं। आता मात्र पाहूया फलंदाजीमध्ये कामगिरी फलंदाज बाबू असेल अनुज असेल या दोन्ही फलंदाजांकडून कामगिरी येते मात्र कशा पद्धतीने पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं मागील सामन्यामध्ये न्यू जयहनुमान संघासाठी खऱ्या अर्थानं मनीषने आकर्षक खेळी केली होती। 50 धावा बनवल्या होत्या। 6 चेंडूमध्ये 6 तब्बल षटकार ठोकले होते। एक विक्रम आपल्या नावावरती त्याने नक्कीच केलाय। चला अंपायर्सना विनंती आहे, चला बॅट्समन पाठवा मित्रांनो। आपल्याला नक्कीच काही वेळेअभावी कमी षटकांचे सामने खेळावे लागतील, त्यासाठी आपण इथे लवकरात लवकर इथे फलंदाजीसाठी जायचं आहे। चला नुकसान तुमचंच होणार आहे। यानंतरच्या मॅचेस आम्हाला नाईलाजास्तव येथे 4 षटकांचे किंवा 3 षटकांचे करावे लागतील। सलामीची जोडी येथे मैदानात अवतरित होते। dreamscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा पाहतोय। एकूण 60 चौकार आणि 162 सिक्स या अद्यापर्यंत स्पर्धेमध्ये बसलेले आपण पाहतोय। पाहूया यावेळेला कशा प्रकारे सामना मैदानावरती रंगतोय। जिंकण्यासाठी एकूण 77-78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। पूर्वार्धाच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये योगदान दिलं ते श्रीकेशने आणि त्यानंतर सलामीला दिलं योगदान ते म्हणजे चेतनने। या 2 फलंदाजांनी येथे मात्र चांगली कामगिरी केली। प्रियेशच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर सुजयच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या इतर खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी करता आली नव्हती। आता मात्र गोलंदाजी मधून इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे। मागील सामन्यामध्ये अगदी सुपर गोलंदाजी करत असताना येथे 77 धावा न्यू जयहनुमान या संघाने रोखल्या होत्या। आता मात्र त्यांना या 78 धावा चेस करत असताना इथे पूर्ण करायचे आहेत। बघूया गोलंदाज प्रियेश शेळके सज्ज झालाय। क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक वाइडिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्यानंतर एक फ्लाय स्लिप, शॉर्ट फाइन लेग, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवले। गोलंदाज प्रियेश सज्ज होतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना समोर फलंदाज विघ्नेश कटोर उर्फ बाबू पहिल्या चेंडूवरती उडवलाय। वाइडेश मिड विकेट, सीमारेषा बाहेर, उत्तुंग षटकार। जबरदस्त षटकार पहिल्या चेंडूवरती येथे ते मात्र षटकाराने खातं ओपन केलंय। षटकाराने येथे मात्र आपण पाहतोय आक्रमक शैलीने ते सुरुवात केली आहे। बघूया पुढील चेंडू या षटकामधील गोलंदाज प्रियेश सज्ज होतोय। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्याला चकवत चेंडू जातोय। 1 बाउंड, सीमारेषा बाहेर, वेलकम चौकार। पहिल्याच 2 चेंडूंमध्ये धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती म्हणजे 11 धावा, माफ करा 10 धावा। 10 धावा इथे धावफलकावरती आले।
सुंदर येथे खेळी पाहायला मिळते ती फलंदाज विघ्नेशची, कारण मागील सामन्यामध्ये त्याला म्हणावा तसा खेळ करता आला नव्हता, परंतु आता मात्र तो खेळ या मॅच मध्ये करणं गरजेचं असणार आहे. बघूया प्रियेश सापुळे चेंडू बाबूला इथे मात्र यॉर्क केलाय, मिडॉमच्या दिशेने चेंडू खेळलाय, सिंगल धाव्या चेंडू वरती मिळते. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती, 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूंचा इथे खेळ झालाय, 3 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, कारण 15च्या सरासरीने 15च्या धाव गतीने येथे धावा धावफलकावरती येणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज राईट अमाउंट द विकेट. पुढील चेंडू अनुजने खेळलेला फटका, झेल उडाला होता कव्हर पॉइंटच्या दिशेने. झेल येथे मात्र कन्वर्ट होत नाहीये, सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय इथे पोहोचले धावफलकावरती 12 धावा. दोन चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये, 12 धावा धावफलकावरती लागल्या. पाहूया 2 चेंडूंमध्ये इथे मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल करण्यात येत आहेत. लेग साइडच्या दिशेने इथे 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आपण पाहतोय. पाहूया हा चेंडू, यावेळेला मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज. डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न, चान्स येथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर घेत आहेत. धावफलकावरती येथे मात्र कोणती धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, 12 धावा धावफलकावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट येथे गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रियेश. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार चौकार आल्यानंतर धावसंख्या लागली आहे 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटच्या चेंडूवरती पाहूया फलंदाज विघ्नेश कामगिरी कशा प्रकारे करतोय. यावेळचा फुलर लेनचा चेंडू ऑन द राईज, फटका खेळलाय चेतन पावशेच्या हातातून, चेंडू निसटून फरार जातोय. 4 धावांसाठी आलाय, वेलकम चौकार. 16 धावा येथे धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. चला सम्राट 11 संघाचा कर्णधार आणि टीम ओनर, चला सुजय पावशे. सुजय पावशे सुजय पावशे आपण इकडे यायचं आहे. सुजय पावशे आपल्याला बोलवत आहेत. सोळा धावा येथे धावफलकावरती. सोळा धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आल्यात. गोलंदाज सुजय पावशे गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया सुजय पावशेकडून येथे मात्र गोलंदाजी कशा प्रकारे होते. एक कॅप्टन गोलंदाजी येथे करावी लागणार आहे. पाहूया पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती घुटना टेक और षटकार देख, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर येतोय, दमदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. सुंदर फटका इथे आपण पाहतोय, कारण अनुज कडे
पाहूया पुढील चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहतो ऑन साइडला फटका खेळला जातोय. एक सिंगल धाव मिळते. धावसंख्या वाढली आहे. 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स 23 धावा धावफलकावरती इथे नोंदवली आहे. चांगली कामगिरी इथे गोलंदाजांना नक्कीच करावी लागणार आहे, कारण इथे 78 धावा चेस करायच्या आहेत. 78 धावांचं इथे टार्गेट दिलंय आणि 78 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी इथे दोन्ही फलंदाजांकडून इथे न्यू जय हनुमान नवगाव संघासाठी इथे मात्र चांगली कामगिरी या दोन फलंदाजांकडून होणं गरजेचं आहे. सुजयचा हा चेंडू. यावेळचा चेंडू बॉलरच्या डोक्यावरून येतोय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. वेलकम चौकार आलाय. आकर्षक येथे स्ट्रोक बाबूच्या बॅट मधून येतोय. बाबूच्या बॅट मधून आलेला हा तिसरा चौकार. अप्रतिम येथे खेळी आपण पाहतोय. चिप स्ट्रोक खेळला होता. नुसते चेंडूला टायमिंग केलं होतं. ताकद मात्र अजिबात वापरली नव्हती. अगदी सुंदर इथे डोक्याने फलंदाजी केली जाते ती फलंदाज बाबूकडून. राईट मोर द विकेट. पुढील चेंडू. यावेळेला मात्र फटका लटकलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक काय करतोय. येथे मात्र झेल सोडतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. वेलकम चौकार. हिमांशु कोळी ओनर न्यू जय हनुमान संघाचे ओनर हिमांशु कोळी. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेतन कडून चूक होते. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. 4 धावा मिळत आहेत. 27 धावा. यावेळेला मात्र आपण पाहतोय जखमेवरती मीठ. डीप मिड विकेट. सीमा रेषा बाहेर येतोय बाबूच्या बॅट मधून. ब्रँडेड षटकार. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती येथे पोहोचली आहे. 4 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी कालच्या दिवसामध्ये 4 संघ जे क्वालिफाय झाले होते कॅप्टन आणि ओनर दोघांनीही येथे यायचं आहे. सूचना परत एकदा ऐका. कालच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचलेले 4 संघ त्यांच्या कॅप्टन्सने आणि ओनरने येथे स्टेज जवळ यायचं आहे. पुढे आपण सामन्याकडे सुंदर येथे खेळी पाहायला मिळते ती फलंदाज बाबूकडून. त्याचं झेल येथे सुटलाय. पाहूया सुजय येथे कमबॅक कशा प्रकारे करतोय. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर येतोय. दमदार धमाकेदार षटकार. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्ण. 43 धावा 43 रन्स. 43 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता असणार आहे. खूपच खराब येथे गोलंदाजी या षटकामध्ये सुजय कडून पाहायला मिळाली. झेल जरूर उडाला होता. झेल पकडला असता वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असं. प्रियेश शेळके येथे मात्र सामन्यामध्ये कमबॅक आणणार का. आपली लाजवाब येथे गोलंदाजी या षटकामध्ये तो करणार का. प्रियेश शेळके वैयक्तिक येथे दुसरं षटक घेऊन आलाय. पाहूया गोलंदाज राईट मोर द विकेट मारा करतोय. पाहूया हा चेंडू. प्रियेशला इथे मात्र चांगली गोलंदाजी प्रियेश कडून पाहायला मिळते. फलंदाजाला इथे मात्र ड्राइव्ह मारण्यासाठी प्रवृत्त केलंय. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता. धावफलकावरती एक धाव वाढतीये. 44 धावा 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रियेश शेळके या सामन्यामध्ये कम बॅकिंग येथे गोलंदाजी करणं प्रियेश कडून होणं गरजेचं आहे. पाहूया या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होते. थोडस रनअप मध्ये ते बिघाड झालाय. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर. त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक वाइडेस्ट लॉंग ऑफ किंवा आपण डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणूया. कव्हर आहे. पॉइंट आहे. त्यानंतर स्लिप मध्ये एक शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पाहूया राईट मोर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय प्रियेश.
या बाबूला इथे मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बाबूने ठोकलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, लांब पल्ल्याचा बेधडक षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 50 धावा, 50 अप. 50 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या. सुपर डुपर षटकार इथे पाहायला मिळत आहेत. आक्रमक शैलीने इथे फलंदाजी पाहायला मिळते. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज प्रियेश येथे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणार का? यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात येथे धाव मोजली जाते. व्हाईट चेंडूने धावफलक इथे हलत होत आहे. 51 धावा धावफलकावरती. अजून 27 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. बघूया पुढील चेंडू. यावेळेला खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका आपण पाहतोय. डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून येतोय. सीमा रेषा बाहेर. वेलकम चौकार. अप्रतिम येथे आकर्षक खेळी बाबूच्या बॅट मधून आपण पाहतोय. 5वा चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. बाबू खेळतोय वैयक्तिक 45 धावांवरती येथे आकर्षक खेळी सजवत असताना अनुजने एकच षटकार लगावलाय. तो खेळतो वैयक्तिक 8 धावांवरती. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 55 धावा. बघूया येथे या स्पर्धेतील 7वी 50 येथे लगावली जाणार का? आणि येथे 7वी 50 लागली आहे. बाबूने लगावला एक धमाकेदार फ्लिक ऑफ द रिक्स असा फटका षटकार. अप्रतिम 50 धावा. नवगाव प्रीमियर लीग मधली 7वी 50 येथे लागली आहे. आजच्या दिवसातील इथे 4थी 50 लागली आहे. 51 धावा धावफलकावरती येथे बाबूच्या लागल्यात. संघाची धावसंख्या लागलेली आहे ती 61 धावा, 61 रन्स. 61 धावा येथे धावफलकावरती लागली आहे. हिमांशु कोळी HK यांच्याकडून बाबूसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बघूया प्रियेश पुढील चेंडू घेऊन बाबूला. आणखीन एक बाबू ठोकतोय लॉफ्टेड फटका. वाईडेश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून येतोय दमदार सिक्सर. 67 धावा धावफलकावरती येथे लागली आहे. जबरदस्त येथे कामगिरी पाहायला मिळते ती बाबूकडून. बाबूच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार येथे पाहायला मिळतोय. चला कालचे 4 कॅप्टन्स आणि ओनर यांनी प्लीज स्टेज जवळ यायचं आहे. काल ज्या क्वालिफाय झालेल्या 4 टीम्स होत्या त्यांनी कॅप्टन आणि टीम ओनर या दोघांनी शॉट ऑफ द डे. अप्रतिम इनसाइड आउट फटका. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 73 धावा. अप्रतिम खेळी खऱ्या अर्थानं बाबूच्या बॅट मधून येथे पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळलेला हा फटका आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावांची आवश्यकता असणार आहे. अप्रतिम खेळी येथे पाहायला मिळते ती बाबूच्या बॅट मधून. एक झेल सुटला बाबूचा आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरचं चित्र बदललं. कारण एक झेल क्रिकेट मध्ये किती महत्वाचा असतो हे सम्राट 11 संघाला इथे मात्र नक्कीच समजलं असेल. कारण येथे त्यानंतर बाबूने केलेली आतषबाजी फलंदाजी. सुजय पावशेवरती सुद्धा त्याने हल्ला केला. त्यानंतर प्रियेश शेळकेवरती सुद्धा हल्ला केला. 5 धावांची आवश्यकता. बघूया गोलंदाज यावेळेला मात्र हलक्या हाताने फटका खेळतोय. सिंगल धाव्या चेंडूवरती मिळवतोय. धावसंख्या 74 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. बघूया या 4 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत. ओके हा चेंडू यावेळेला खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. विजयी षटकार. मॅग्निफिसंट खेळी येथे पाहायला मिळते बाबूच्या बॅट मधून. मागील सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हेमंत पाटीलने चेसिंग करत असताना कामगिरी केली होती त्याच पद्धतीने बाबूकडून येथे कामगिरी पाहायला मिळते. 16 चेंडूंमध्ये 70 धावांची एक झुंजार खेळी
त्याच्या बॅट मधून येथे पाहायला मिळाली आहे. मनपूर्वक अभिनंदन करतोय श्री समर्थ एंटरप्राइजेस पुरस्कृत